आला हो आला हो आला हो पाहुणा गणपती आला हो आला हो आला हो पाहुणा गणपती आला हो आला हो आला हो पाहुणा तयो हाय कोरभोंजे गावचा शांताराम ना त्याची बायको गंगूबाई. त्याला 3 पोरी होत्या. एकीचं नाव नेहा, दुसरीचं नाव श्रुतिका, तिसरीचा स्मृती. तर झाला असा यांचा मोठे पोरीवर लईच जीव होता ना बारके पोरींवर जीवच नव्हता. कारण मोठे पोरीनंतर यांना पाहिजे होता पोऱ्या, तो काय यांना झालाच नाही. न यांना जास्त राग श्रुतिकाचा यावाचा, कारण ती जन्माला आल्या आल्या यांच्या बापाचं डोलूच गेलं ना चष्मा लागला, म्हणून याई तिच्यावर जाम राग करायचं. तर बघूया या गणपतीने याई एकत्र येतात का परत तसंच पहिल्यासारखी भांडणं करतात. ताई अजून घरी आलीच नाही. गणपती पण बसले, फोनच करून बघते. अरे अरे सकाळ सकाळ कोणचा कॉल आलाय? माझी बहिणीचा कॉल आलाय. हा बोल ना. हॅलो ताई, कधी येशील मायरी? गणपती बसलं. हो येईन येईन. श्रुतिका पाणी आण ग. हे आत्ताच आले ना घरी, त्यांना पाणी देत आहे. थांब. हा चालेल, ठीक आहे. होय पाणी आण ग लवकर. हो आले आले. घ्या. होय कुणाचा कॉल आलेला? तुमच्या बाजूला बहिणीचा कॉल आलेला. आपल्याला बोलवलंय गणपती सणाला घरी. दरवर्षी मेवणीच कॉल करते गणपतींचं आमंत्रण द्यायला. सासू सासे कॉल करतात का नाही? असू द्या घ्या. तुझ्यावर जीवत ना रे तुझ्या घरच्यांचा. असू द्या घ्या. आपल्याला कुठे त्यांच्या जमिनीचे हिस्सा घ्यायचे? नको आपल्याला त्यांची जमीन ना त्यांचा हिस्सा. आपल्याला मानपानची गरज आहे तेवढा भेटला बस झाला. ओ प्लीज चला ना. वर्षांशी एकदा बाप्पाचा सण येतो. दरवर्षी आम्ही एवढा थाटामाटाने सण साजरे करायचो. जर ह्या वर्षी गेल्यानंतर माझ्या मनाला खूप वाईट वाटेल. प्लीज चला ना. ठीक आहे तू बोलतस ते येत आहो. बहुतेक बाप्पाची इच्छा असेल आपण तिकडे जावा. अरे देवा, माझे नशीबच फुटके आहेत. माझी तयारी पण झाली, हा माणूस अजून झोपलाय. ओ ओ ओ आज तरी लवकर उठा. गणपतीचा पहिला दिवस आहे, तरी पण ढोरासारखे झोपून राहिलेत. काय आहे की नाही तुम्हाला? हो जे जसं काय तुझ्या सासुरवाडीची हिस्साच देवाला बोलवणार आहे आपल्याला. हो घ्या. काला हिस्सा पाहिजे तुम्हाला माझ्या माहेरशी? आपल्या काय एवढा आहे ना, तरी काला तुमचा डोला पाहिजे माझ्या माहेरच्या जमिनीवर? हो घे जा. चला लवकर. या बाईनीनं मला जाम कटाला आणले, झोपून पण देत नाही. पुरीला फोन करते, बघते कुठे आली. हॅलो, हा पुरी अजून नाही आलीस घरी? गणपती बसला इथं, आरतीची पण वेळ झाली तरी अजून तुझा आता नाही पत्ता नाही. आणि जावई कुठे आहेत माझं लाडक? त्यांना पण येताना घेऊन ये. हो मम्मी येतय घे. निघतो आता. या लवकर. हा. अरे बाबा पोचलो एकदाचा. तुम्ही तर नको आणले. 5 मिनिटं बोलून बोलून अख्खा दिवस घालवला. असू दे घ्या. माझ्या माहेरी यायचं तर कधी कमी हाताने यायचं. अरे हो, आपल्याला इथे 1 दिवस पाया परायला जायचे, वस्तीला ना यायचं 10 दिवस. असू दे घ्या. चला आता. चल.
बसा जावं लंच नाश्ता घेऊन येते मी. नाश्ता बिश्ता 7:04 ते बरं आलं लवकर जाऊ या. चला या 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 जाऊ या तुमच्या आता आरती या या. काय वेगळ्या वेळ आहे घरी जायची. तुमच्यामुळे माझ्या आजीचा मानपान पण गेला. मी तरी काय करू, आपली रिक्षाच बंद पडली मध्ये. काय तुमची ती खटारा विका ती एकदाची. अरे कटार नको बोलू, तीच तर आपली खरी लक्ष्मी आहे, तिच्यावरच आपला पोट आहे. हो घ्या, चला आता. चल. अरे कृतिका ताई, तू आलीस. जाम बरं वाटलं. ताई तू दरवर्षी येते, या वर्षी पण आली, खूप भारी वाटली. तू दरवर्षी एवढा प्रेमाने बोलवते ते यायलाच लागेल ना. तुझ्याशिवाय हाय तरी कोण मला. थांबा मी येते. हो हो. काय बाबा कशा आहात ना. पोरी तू कला आलीस आलीस तर आता नाश्ता करून जा. होय नको रडतं तू, नको रडू. आपल्याला मानपान नाही भेटला तरी चालेल, देवाचं दर्शन भेटलं आणि तेवढाच बस आहे. नको रडू, तुम्ही आहे ना. ये रागना स्वागत तुझं, ये रागना स्वागत तुझं, ये रगणा स्वागत तुझं, ये रगणा स्वागत तुझं. सोनिया पाऊलाने माझे घराला तुझी पाऊल लागतील आज. सोनिया पावलांनी माझे घराला तुझी पाऊल लागतील आज. देवा, मी तुझी निस्वार्थपणे सेवा केली, माझ्या कुटुंबावर एवढा मोठा संकट आला. देवा प्लीज माझे सासऱ्याला वाचव, तूच काहीतरी चमत्कार कर देवा. बाळा, तू घाबरू नकोस. माझ्या समोर जे नैवेद्याचे ताट आहे ना, त्याच्या बाजूला छोटासा ग्लास असेल. तो पाणी तुझ्या सासऱ्याला पाच, सगळं काही ठीक होईल. ओ बाबा, काय झालं बाबा. ओ बाबा, ओ बघा बाबांना काहीतरी झालंय. ओ बाबा, बाबा. बाबा काय झालं होतं. सात्विक लागली जावं तुम्हाला कमी लेखत होतो, तुम्ही माझ्या धावत होतो. पोरीला खूप अपमान केला. तुझाच नवरा माझ्या उद्योगी पाहिजे. पोरी मला माफ कर, मला आता आपण मागायची आरती. चला.
पाणी